आपल्या महाराष्ट्रात आहे एक जादूची दुनिया, जिथे पावसाळ्यात निसर्ग आपली जादू दाखवत असतो. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. भरपूर सारी पॅकिंग केली, सेफ्टी गिअर्स घातले, सामान लोड केलं, गाडीची फायनल चेकिंग केली आणि आमच्या मित्रांना बाय बाय बोलून निघालो. आजचा रस्ता हा जवळपास 150 किलोमीटरचा आहे. अंबरनाथवरून 3 झाडी रस्ता घेत आम्ही माळशेजला जाणाऱ्या रस्त्याला लागलो. कल्याण ते मुरबाड रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे. माळशेज घाटात जाणाऱ्यांना ऑल द बेस्ट करत आम्ही चांगल्या रस्त्याला लागलो. टिटवाळा, खडवली असा रस्ता घेत मुंबई आग्रा हायवेला आलो आणि आमचा सुसाट प्रवास सुरू झाला. ट्रकच्या उडणाऱ्या पाण्यामुळे हेल्मेटच्या काचेवर शिंतोडे उडत होते, म्हणून अशा ट्रकपासून जरा लांबच राहिलो. थोड्या वेळाने पावसाला सुरुवात झाली. एका ठिकाणी थांबून रेनकोट घातले. रस्त्याचा आनंद घेत राईड एन्जॉय करत कसारा घाटात आलो आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. घाटात थांबून नजारा बघण्याचा मोह आवरता आला नाही. कसारा घाट पार करून घोटी सिन्नर रस्त्याला लागलो. आता मात्र पाऊस चांगलाच वाढला होता. मोठे मोठे डोंगर दिसायला सुरुवात झाली होती. आम्ही निघालोय भंडारदऱ्याला. जवळपास 2.5 तास प्रवास करून शेंडीमध्ये पोचलो. खूप भूक लागली होती. मस्त गरमागरम शेवभाजी आणि भाकरी असा बेत होता. कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात जाण्यासाठी तिकीटं काढली आणि पुढे निघालो. भंडारदरा धरणाच्या काठाने जाणाऱ्या रस्त्याने प्रवास सुरू केला. आता मात्र डोळ्याला जे दिसतंय ते बघून खूपच मस्त वाटत होतं. आम्ही जागोजागी थांबून व्ह्यू एन्जॉय करत होतो. जिथे नजर जाईल तिकडे फक्त धबधबे दिसतायत. ढग तर जमिनीला टेकले होते. असं वाटतंय डायरेक्ट ढगातच आलोय. शेंडीपासून 20 मिनिटं प्रवास करून पांजरे गावात आलो. ऑफरोड करत जिथे पोचायचं होतं तिथे पोचलो. आज आम्ही इथे राहणार होतो. समोर पडणारा पाऊस बघत उद्या कुठे फिरायचं याची चर्चा करण्यातच दिवस संपला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.